गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण मुद्रा अर्थशास्त्र पार्ट 2 मध्ये 4th सेमिस्टरसाठी व्यापारी बँकिंगमध्ये ज्या सुधारणा आलेल्या आहेत, भारताच्या बँकिंग क्षेत्रातील ज्या सुधारणा आहेत त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. साधारणतः भारत सरकारने भारतातील प्रत्येक बँकेच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा केली आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि ही सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी भारत सरकारने प्रयत्न केलेले आहे. वेगवेगळ्या समित्यांची, वेगवेगळ्या कमिशन्सची स्थापना केली यासाठी, आणि वेगवेगळ्या समित्यांनी वेळोवेळी अनेक प्रकारचे अहवाल, अनेक प्रकारच्या बँकेला शिफारसी सुचवल्या. अनेक प्रकारच्या शिफारसी सुचवल्या गेल्या. भारत सरकारने रिझर्व्ह बँकेचे जे काही भूतपूर्व गव्हर्नर त्यावेळेस होते, एम नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती, फार मोठी एक समिती गठीत करण्यात आली. 1991 मध्ये या संदर्भात संसदेमध्ये एक बिल ठेवण्यात आलं, आणि ज्या शिफारसी या अहवालामध्ये त्यांनी सुचवल्या त्यानुसार बँकेची, व्यापारी बँकांची लाभदायकता मोठ्या प्रमाणात वाढवणे हे त्यामध्ये उद्दिष्ट होतं. म्हणजे बँकांची लाभदायकता वाढविणे हा एक उद्देश त्यामध्ये दिसून येत होता. बँकेची मोठ्या प्रमाणात कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि बँकेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुचवले. बँकेच्या संघटन पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल कसे करावे त्या पद्धतीमध्ये सुधारणा सुद्धा त्यामध्ये सुचवल्या, आणि बँकांच्या लेखांकन पद्धतीमध्ये सुद्धा सुधारणा कशा कराव्यात यासाठी त्या शिफारसी होत्या. नंतरच्या काळामध्ये जर बघितलं आपण तर बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होत राहिले, फार मोठे बदल होत राहिलेत, आणि बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली. स्पर्धा अशी वाढली की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये जे काही स्थित्यंतर झाली, जे काही इकॉनॉमिक क्रायसिस निर्माण झाले, बँकांमध्ये काही NPA निर्माण झाला, तर त्या परिस्थितीमुळे हे जे सरकारने नरसिंहन समिती जी गठीत करण्यात आली, तर 1998 मध्ये सुद्धा सरकारला याचा जो अहवाल, संपूर्ण अहवाल 1998 मध्ये सादर करण्यात आला होता. आणि या शिफारसीमध्ये जागतिकीकरणाच्या बदलामुळे मोठ्या प्रमाणात जी आंतरराष्ट्रीय बँकिंग स्पर्धा जी होती, वित्तीय स्पर्धा होती, त्या वित्तीय स्पर्धेमध्ये भारत सरकार आणि भारतीय बँका टिकून राहाव्यात ही त्यामध्ये फार मोठी भूमिका होती. आणि या अहवालांच्या शिफारसीमध्ये असं सुचवण्यात आलं की ज्या काही कमकुवत बँका, कमजोर बँका होत्या, त्या कमजोर बँकांना मोठ्या बँकेमध्ये विलिनीकरण व्हावं अशी शिफारस नरसिंहन समितीने केली. भांडवलाची पर्याप्तता 8% 10% वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवावं असं त्यांनी सुचवलं. भांडवलाच्या पद्धतीमध्ये पुनर्भांडवलीकरणासाठी अंदाजपत्रकामध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद करण्याची गरज नाही, परंतु कर्जाच्या वसुलीसाठी मात्र एक कायदेशीर तरतूद आणि सशक्त कायदेशीर तरतुदी बनवल्या पाहिजे अशी मात्र शिफारस त्यामध्ये ठेवण्यात आली. नवीन खाजगी क्षेत्रामध्ये ज्या बँका पुढे येत होत्या, खाजगीकरणाच्या क्षेत्रामध्ये नवीन खाजगी क्षेत्रातील बँकांना परवाना म्हणजे परवानगी देण्याची, लायसन्स देण्याची, बँकांना लायसन्स देण्याची पद्धती सुरू ठेवावी अशी सुद्धा त्यामध्ये शिफारस करण्यात आली होती. अनेक बँकांच्या शाखेचे कर्मचारी, दुसऱ्या शाखेचे कर्मचारी विवेकीकरणामुळे त्याचं दुसऱ्या बँकेमध्ये
जे विलिनीकरण होत होतं त्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना स्थानांतरित करण्यात आलं. 2000 पर्यंत बँकांची शुद्ध अप्राप्त संपत्ती NPA हा 5% जास्त असू नये असं सुद्धा या नरसिंहम समितीने ठरवण्यात आलं, सुचवलं. म्हणजे 5% कोणत्याही बँकांचं NPA असू नये ही तरतूद मात्र या नरसिंहम समितीमध्ये सुचवण्यात आली. 2000 पर्यंत जर बघितलं तर याची जी पर्याप्तता जी दिसून येते, विदेशी बँकामध्ये जी काही अनेक सहाय्यकारी बँका भारतामध्ये सहाय्यक बँकांना स्थापित करण्याची परवानगी भारत सरकारने दिली आणि खाजगी क्षेत्रात त्या बँकांचा दर्जा मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे, त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, हे सुद्धा प्रयत्न त्यामध्ये करण्याची शिफारस केली. बँका, वित्तीय संस्था, गैर बँकिंग वित्तीय संस्था या संपूर्ण संस्थांचे व्यवस्थित निरीक्षण व्हावे, त्याचं ऑडिट व्हावं आणि एक नियमन त्याप्रमाणे एक एकीकृत व्यवस्था करण्यासाठी त्याचं नियमन करण्याची एक पद्धती निर्माण व्हावी आणि वित्तीय नियमन आणि निरीक्षण मंडळ स्थापन करण्यात यावं अशी सुद्धा त्यामध्ये शिफारस करण्यात आली. म्हणजे 1998 मध्ये जी नरसिंहम समितीने जे काही शिफारसी सुचवण्यात आल्या, तर 1998 नंतर मात्र ह्या ज्या सुधारणा तब्बल 1998 नंतर बँकांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. तर अशा पद्धतीने बँकेमध्ये जे सुधारणा करण्यात आली असं आपल्याला दिसतं. परंतु भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँकांची जी भूमिका असायला पाहिजे ती कोणती भूमिका असायला पाहिजे हे मात्र मी इथे निश्चितपणे नमूद करतोय. तर व्यापारी बँका, प्रत्येक व्यापारी बँका बचतीला प्रोत्साहन करणारी असावी आणि भांडवल निर्मितीचा विनियोग, भांडवल निर्मितीला सहयोग देऊन जर भांडवलाची गती क्षमता आणि उत्पादन क्षमता वाढवावी आणि विदेशी व्यापाऱ्यांना एक पोषक वातावरण निर्माण करून द्यावं, अशा पद्धतीने आर्थिक विकासाला बँकांची मदत व्हावी, हाच खऱ्या अर्थाने हेतू आपल्याला दिसून येतो. तर देशाच्या आर्थिक विकासामध्ये बँकांचं फार मोठं योगदान दिसून येतं. आणि जसं या श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, 1969 मध्ये 14 राष्ट्रीयकृत बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं, नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं. त्यानंतर 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजे एकूण 20 बँका ह्या राष्ट्रीयकृत बँका भारतामध्ये अधिघोषित करण्यात आल्या होत्या. आणि बँकांनी सामाजिक हित जपून नफ्याचं प्रमाण बँकांनी वाढवलं पाहिजे असा त्या पाठीमागे उद्देश होता. भारताच्या विकासामध्ये बँकांची भूमिका अनन्यसाधारण आहे असं आपल्याला दिसून येते. आणि हे राष्ट्रीयकृत बँकांमुळे याचं कार्य अधिक व्यापक आणि विस्तारित झालं असं आपल्याला दिसते. जसं बँकेच्या ठेवीमध्ये वाढ झाली, म्हणजे 2000 नंतर बँकांच्या ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असं आपल्याला दिसतं. कारण बँकेचा हेतू नफा प्राप्त करण्याचा मुख्य उद्देश, व्यापारी बँकांचा उद्देश हा नफा प्राप्त करणे हे असल्यामुळे हुंड्या वटवणे, कर्ज देणे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची ग्राहकांना आर्थिक सोय निर्माण करून देणे, बँकाला भरपूर प्रमाणात भांडवलाची तरतूद लागते, हे उद्दिष्ट ठेवून व्यापारी बँक लोकांकडून बचतीच्या स्वरूपाने मोठ्या प्रमाणात पैसा ठेवीच्या स्वरूपात स्वीकृत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे ठेवी स्वीकारण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आणि ठेवीवर व्याज सुद्धा बँका वेळोवेळी देत राहिल्या. राष्ट्रीयकरणानंतर व्यापारी बँकांच्या ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. म्हणजे ही आपल्या देशाची एक व्यापारी बँकेची भूमिका यामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे बँकेच्या ठेवीमध्ये वाढ झाली, यामध्ये ही भूमिका आपल्याला दिसून येते. दुसरं आहे, बँकांच्या शाखेच्या विस्तारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालं. म्हणजे 5,76,000 खेड्यांचा हा भारत देश आहे, त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे 6 लाखाच्या जवळजवळ भारतामध्ये खेडी आहे आणि जवळपास
134 कोटीपेक्षा जास्त जनसंख्या असलेल्या देशामध्ये राष्ट्रीयकरणानंतर बँकांच्या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. हजारो लाखो शाखा, बँकांच्या शाखा निर्माण करण्यात आला. आणि ग्रामीण भागामध्ये जर पाहतो म्हटलं तर शाखांचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आणि विभागीय असमतोल कमी करण्याच्या दृष्टिकोनातून बँका वेगवेगळ्या गावामध्ये, खेड्यांमध्ये बँकेच्या शाखा विस्तारित करण्यात आल्या. आणि यावरून बँकांची विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये, भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये बँकांची भूमिका ही कशी आहे ही आपल्याला दिसून येते. नंतर आहे विकासाला सहाय्यक. व्यापारी बँका ह्या आर्थिक विकासाला कशा सहाय्यक ठरल्या हे सुद्धा आपण बघूया. म्हणजे पूर्वी लोकांच्या ठेवी स्वीकारणे, गरजू व्यक्तींना कर्ज देणे, महत्तम नफा प्राप्त करणे आणि अशा प्रकारचं व्यापारी बँकांचं उद्दिष्ट होतं. मात्र राष्ट्रीयकरणानंतर या बँकेच्या दृष्टिकोनात मोठ्या प्रमाणात आमूलाग्र किंवा मूलभूत बदल होऊ लागले आणि बँकेला विकासान्मुख म्हणजे एक डेव्हलप ओरिएंटेड विकासोन्मुख बँकांना चालना मिळाली असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर व्यापारी बँकांच्या प्राधान्याला एक प्राधान्य क्षेत्रामध्ये म्हणजे व्यापारी बँकांना प्राधान्याने महत्त्व देण्यात आलं. अनेक शाखा गावोगावी किंवा खेडोपाडी समजा वेगवेगळ्या तालुका स्तरावर समजा शाखा, वेगवेगळ्या बँकांच्या शाखा विस्तारल्या गेल्या किंवा स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे प्रत्येक क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलं. म्हणजे जसं शेतीचा विकास, लघु कुटीर उद्योग, व्यापारी, कामगार, कारागीर, स्वयंरोजगार असे अनेक लघु कुटीर उद्योग आणि सार्वजनिक उद्योगांच्या प्रक्रियेला फार मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आलं आणि ते क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारित झालं. कारण प्रत्येक क्षेत्राला पूर्वीच्या काळात देशी सावकार होते, महाजन होते, यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याजदराने कर्ज मात्र शेतकऱ्यांना किंवा लघुउद्योगांना प्राप्त होत होते. परंतु राष्ट्रीयकृत बँकांमुळे मात्र सावकारी बंद कमी प्रमाणात झाली. महाजनशाही, सावकारशाही ही याला त्याची गती कमी झाली आणि व्यापारी बँकांमुळे एक सामान्य जनतेला मात्र ज्या ठेवीवर व्याज हे मात्र त्यांना ठेवीच्या स्वरूपावर व्याज प्राप्त होऊ लागलं आणि एक कर्ज उपलब्ध करून देण्याची संधी मात्र व्यापारी बँकेने सामान्य जनतेला दिली असं आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रत्यय निर्मिती म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये, भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यय निर्मिती, व्यापारी बँकांची प्रत्यय निर्मिती कशी महत्त्वाची ठरली हे सुद्धा पाहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आधुनिक काळामध्ये बँकांचं महत्त्व मोठ्या प्रमाणात प्रत्यय निर्मितीच्या, कर्ज निर्मितीच्या स्वरूपाने मोठ्या प्रमाणात वाढलं. कारण बँका वेगवेगळ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात कर्ज देऊ लागल्या, हुंड्या वटवून प्रत्यय निर्मिती करू लागल्यात आणि वर्तमान काळात बँकिंग प्रणालीचा विकास बँकेच्या प्रत्यय निर्मितीच्या शक्तीद्वारे कर्जाच्या धोरणाच्या निर्मितीद्वारे मोठ्या प्रमाणात त्याचं कार्यक्षेत्र वाढलं आणि देशाची प्रगती होत असताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर उद्योजकतेला चालना म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशामध्ये उद्योजकता भरभराटीला आली हे सुद्धा आपल्याला दिसून येते. कारण व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणामुळे अग्रणी बँक, मोठ्या सहकारी बँक, व्यापारी बँक, राष्ट्रीयकृत बँका मोठ्या प्रमाणात आपापल्या बँकेचे धोरण मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले. त्यानंतर विविध आर्थिक योजनांमध्ये बँकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला आणि उद्योजकतेला आर्थिकतेची चालना मिळाली आणि वेळोवेळी त्यांना कर्जाच्या रूपात उद्योगधंद्यांना पैसा प्राप्त होत गेला. म्हणजे बँकेचं कार्य केवळ पतपुरवठ्यापर्यंतच मर्यादित राहिलेलं नाही, तर स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालं
असं आपल्याला दिसून येते. म्हणजे बँकांनी फार मोठी भूमिका इथे अदा केली किंवा प्रदान केली असं आपल्याला दिसतं. आणि बँकेला अनेक प्रकारची इतर कार्य, आता डिजिटल बँका आल्यात, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा म्हणजे वेगवेगळे कार्ड म्हणतो आपण, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड सिस्टम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुविधा या डिजिटल बँकिंग सिस्टमद्वारे निर्माण झाली. व्यापारी बँका या अनेक प्रकारचे कार्य करतात. जसं म्युच्युअल फंड योजना, अग्रणी स्वरूपात म्युच्युअल फंड योजनेमध्ये बँकेचा फार मोठं सहकार्य आहे. राष्ट्रीय आवास योजनेमध्ये बँकेचं फार मोठं सहकार्य मिळत आहे. सरकारच्या घर बांधणी योजनेमध्ये बँकांनी फार मोठी भूमिका आपल्या देशात निर्माण केलेली आहे. तर अशा अनेक प्रकारचे जे नवीन जे धोरण आहे, प्रोजेक्ट आहेत, जसं अनेक प्रकारचे मोठे प्रकल्प देशामध्ये जेव्हा उभे राहतात तेव्हा बँक मोठ्या प्रमाणात वित्तीय सहकार्य करते आणि या बँकेच्या वित्तीय सहकार्यामुळे सुद्धा देशाची आर्थिक प्रगती होते असं आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीची भूमिका आज आपण इथे सांगू शकतो. तर परंतु यामध्ये काही अडथळे सुद्धा आहेत. बँकेच्या प्रक्रियेमध्ये काही अनेक प्रकारचे अडथळे, जसं NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, अनिष्पादित संपत्ती मोठ्या प्रमाणात या 2 दशकामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. अनेक प्रकारचे बँकामध्ये घोटाळे, व्यवस्थापनाचा अभाव किंवा सरकारची दिरंगाई किंवा कठोर नियमाची पालन करण्याची जी काही दिरंगाई आहे, अशा पद्धतीची काही अडथळे दिसतात. त्या अडथळ्यामुळे सुद्धा विकास मात्र खुंटला. त्यानंतर अनेक प्रकारची क्रायसिस आले. भारतामध्ये इकॉनॉमिक क्रायसिस आला, तेजीची आणि मंदीची लाट आली. कारगिल युद्ध झालं, त्यानंतर कोरोना सारख्या महामारीला भारत तोंड देत आहे. तर या काळात सुद्धा बँकामध्ये फार मोठी वित्तीय संकट आलं. त्यामुळे वित्तीय संस्थेमध्ये संकट दिसून येत आहे. त्यामुळे देशाचा आर्थिक विकासाचा दर हा कमजोर झाला. तरी पण आर्थिक क्षेत्रामध्ये बँकेची भूमिका ही फार मोठी आहे असं आपल्याला दिसून येते. रिझर्व्ह बँकांनी सुधारित कायद्याच्या तरतुदी त्याची अंमलबजावणी करण्याची भूमिका मोठ्या कटाक्षाने राबवली. वित्तीय धोरणामध्ये आणि आर्थिक बजेटमध्ये सुद्धा काही सुधारणा झाल्या आणि देशामध्ये आर्थिक प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापारी बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला दिसून येते. तर मी किती हॅलो मॅडम एक्सक्यूज टाईम किती